पवार यांच्या निधनानंतरचे अनेक सवाल उपस्थित झाले। त्यातला आणखी एक मोठा सवाल, आणखी एक मोठा प्रश्न हा असा होता, तो म्हणजे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद हे नेमकं कुणाकडे जाणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। परंतु रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावरनं भाष्य केलं। सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देताना जे पत्र किंवा जो पाठिंबा दिला गेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं, त्यापैकी 40 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, पण त्यापैकी 35 आमदारांनी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सह्या केल्याचा दावा रोहित पवारांचा आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा न देणारे ते 5 आमदार नेमके कोण, असाही सवाल उपस्थित होतोय। विशेष म्हणजे रोहित पवारांनी स्वतः सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर सुद्धा केलेली होती। काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील, पण आमदारांशी बोलताना सुनेत्रा बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय। ते 35 आमदार कोण, त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील। आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही, ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींसाठी सह्या केल्यात। ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या, कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी, हे खरं संशोधनाचा विषय आहे। आणि या सगळ्या राजकारणाच्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला एक प्रकारे सल्ला दिलेला आहे। तो सल्ला असा आहे की केवळ निवडणुकांपुरते जागे होऊ नका, निवडणुकांपुरते मुद्दे उपस्थित करू नका, तर निवडणुकांच्या पलीकडे सुद्धा राजकारण महत्त्वाचं असल्याचं राऊत आपल्या मित्रांना सांगतात। इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरनं आधीपासूनच कुरबुरी सुरू आहेत। त्यातच आता संजय राऊतांनी राहुल गांधींबाबत काही सवाल उपस्थित केलेत। त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू असलेली इंडिया आघाडीची घसरण आणि राऊतांचा हा सल्ला, या दोन्हीवरती वरिष्ठ नेते चिंतन करून मार्ग काढणार की चलता है याच मोडमध्ये राहणार, हे पाहावं लागेल। निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागते, की जिवंत असं दाखवलं जातं, स्वतंत्रपणे आवाज येत आहेत। हा कोलाहल आहे, हा गोंधळ आहे। या संदर्भात सामनानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे। अर्थात इंडिया आघाडी हा सगळ्यांसाठी संवेदनशील विषय आहे। इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही आहे। अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं म्हटलं आहे, आणि हे प्रामुख्यानं काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत। आणि त्यात कोण आहेत तर मणिशंकर अय्यर हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आहेत। दुसरे ज्यांनी मनमोहन सिंग यांच्यावरती एक खळबळजनक पुस्तक लिहिलं, ते संजय बारू यांनी टेलिग्राफमध्ये आपली एक भूमिका व्यक्त केलेली आहे। आणि त्यानंतर या विषयावरती एक चर्चा सुरू झाली। आणि यानंतरची बातमी भिगवणमधनं आहे। भिगवणमध्ये एका मुलीच्या अपहरण